नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुयोग प्रकाशराव देशमुख, आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य। आज आपण आलो आहे निंबोरा बोडका या गावातील पुरस्कृत शेतकरी श्री नामदेव भाऊ वैद्य यांच्या शेतामध्ये। यांनी घरातील टाकाऊ वस्तूपासून हा जुगाड तयार केलेला आहे। तर यांच्याकडून आपण जाणून घेऊया कशा प्रकारे हा जुगाड तयार केला। नामदेव भाऊ नमस्कार, मी शेतकरी नामदेव आनंदराज वैद्य, राहणार निंबोरा बोडका, तालुका धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती। मी हे घरच्या टाकाऊ वस्तूपासून पेरणी यंत्र डेव्हलपमेंट केलं आहे। माझ्या घरीच एक काकरी होती, त्या काकरीला तोडून मला खत पेरणी यंत्र डेव्हलप करायचं होतं। माझ्या घरीच एक घमिलं होतं प्लास्टिकचं, पाण्याची पाईपलाईन आहे शेतात, त्या पाण्याच्या पाईपलाईनचा हा 275चा हॉल होता। एक चाळी विकत घेतली आणि 2 नळ्या विकत घेतल्या, एवढंच विकत घेतलं आणि मी खत पेरणी यंत्र घरच्या घरी डेव्हलपमेंट केलं। ते तुटलेल्या अवस्थेत होतं, त्याला इकून तिकून जुगाड केला आणि जवळपास आपल्या झाडापासून 3 इंचाच्या पेक्षा दूर आणि 3 ते 4 इंचापेक्षा खोल खत पडतो। हे खत पेरते वेळेस का होतो का जे मनुष्यबळाने आपण खत हाताने देतो तर पर एकर मनुष्य त्या बाई 300 रुपये पर बॅग घेतो, ते 50 किलो खत असतो। त्याच्या व्यतिरिक्त आपण असं जुगाड तयार केलं का 50 किलोची बॅग आज 1300-1400 रुपयाला घ्यायला लागतो आणि त्या झाडाला ते खत मिळत नाही। मग ते खत टाकून काय उपयोग? ते माझ्या डोक्यात कल्पना घेऊन मी घरच्या घरी घरच्या क्रॅप वस्तूपासून हे मशीन बनवली। अगदी 1000 रुपयाचे कमी खर्च आलेला आहे मला, आणि माझा एक माणूस 300 रुपये रोजीचा आणि माझी बैलजोडी 5 एकर पेरणी करतो। आज 5 एकराला 300 रुपये थैल्याने किती रुपये होतं, आणि माझा 300 रुपये रोजीचा माणूस 5 एकर पेरणी करतो। विशेष म्हणजे जास्त पाणी आलं तर हे खत जमिनीच्या आत 3 ते 4 इंच डीप असतो। कमी पाणी आलं तर त्या खताला झाडाला खत भेटत राहतो, जास्त पाणी आलं तर ते खत आपल्या शेताच्या बाहेर जात नाही। त्यामुळे सगळ्यात जास्त फायदा मला ह्या खत पेरणी यंत्राचा झाला। जवळपासून मी 2 ते 4 वर्षे झाली हे खत पेरणी यंत्र डेव्हलपमेंट केलं आणि माझ्या गावात इतर शेतकऱ्यांना देत असतो आणि इतर गाववाल्यांना मी बनवून सुद्धा दिलेले आहे। माझं काही फॅब्रिकेशन वर्कशॉप नाही, पण मी स्वतःच जुगाड करून स्वतः हे सहकार्य करत असतो आणि माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना तर नाहीच, पण जिल्ह्याच्या शेतकऱ्यापर्यंत मी माझे पेरणी यंत्र पोहोचवलेलं आहे। त्याचा बरेचशा शेतकऱ्यांना फायदा असा झाला का ज्यावेळेस शेतात खत पेरतो, एवढं महागडेलं खत असतो, महाधानचं 8-21-21, 9-24-24, युरिया, आपण त्यात सल्फर मिक्स करतो आणि ते वर टाकल्यावर त्याचं नायट्रोजन हे सर्व उडून जातो, तो काही उपयोग राहत नाही। हे पेरणी यंत्राच्या खतामुळे काय होतो का त्या झाडाला पुरेपूर खाद्य मिळतो आपलं, त्या खाद्यामुळे आपल्या शेतात झाडाची व्यवस्था चांगली राहतो आणि आपल्याला पिकाचा आवरेज पण एकरी 3-4 क्विंटलचा आवरेज जास्त वाढून येतो। सगळ्यात चांगलं जुगाड होऊन केलेलं आहे मी, आणि विशेष म्हणजे हे तुटल्या फुटलेल्या वस्तूपासून दिसून येतो सर्व तयार केलाय। हे तुटलेली घरची चाळी घेतली, पाईप विकत आणले, तुटलेला हा नळ्याचा हॉल आहे, हे गमिलेला एक छिद्र पाडलं आणि अशा प्रकारचं केलं। तर सगळ्यात चांगला कॉटन आहे माझा, पर एकर 16.5 क्विंटल, 15.5 क्विंटल तर 17.5 क्विंटल पर्यंत मला दरवर्षी अवरेज मिळत आहे ह्या खत पेरणी अवरेजमुळे। अशा प्रकारे आपला कुठेतरी खर्च कमी होतो आणि आपल्या उत्पन्नात भर होतो। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा स्वस्त, टिकाऊ आणि सुंदर असा जुगाड बनवला आहे नामदेव भाऊनी। तर नामदेव भाऊ आता आपण खत टाकून दाखवू आपल्या शेतकरी बांधवांना। तर बघू शकता अशा प्रकारे खत टाकायचं आहे आपल्याला याच्यात। शेतकरी बंधूंनो, इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण इथे खत टाकलेलं आहे आणि इथे खाली कॉक दिला आहे, त्या कॉकला चालू केल्यावर दोन्ही साईडने ते समानरित्या खत पडत आहे। तर नामदेव भाऊ, आपण भरपूर असे जुगाड बघितलेले आहे, तर ह्या जुगाडमध्ये आणि जे आपले ट्रॅक्टर चालित यंत्र राहतात त्यामध्ये काय अंतर आहे? जुगाड आता आपल्या तालुक्या बेसवर, जिल्हा बेसवर का महाराष्ट्र बेसवर खूप सारे आधुनिक शेतकरी आले आहे आणि तांत्रिक शेती सुद्धा आलेली आहे। त्या माध्यमातून प्रत्येकाच्या वेगवेगळ्या नवीन आयडियाप्रमाणे जुगाड बनवली आहे, पण आपली जी आयडिया कशी आहे त्या मालाला योग्य खत भेटलं पाहिजे आणि कमी खर्चात झालं पाहिजे। अशा प्रकारे ट्रॅक्टर चलितचे भरपूर सारे खत पेरणी यंत्र डेव्हलपमेंट केले छोट्या छोट्या कंपनीने, तसंच आपण सुद्धा आपल्या स्वतःच्या बळावर आपण डेव्हलपमेंट केलं। त्यामध्ये आणि यामध्ये फरक एवढाच आहे का आपल्याला झाडापासून जेवढं अंतर करायचं तर या मापाने आपण 1.5 इंचाप्रमाणे होल पाडले आहे, त्याचप्रमाणे ऍडजस्टमेंट करतात। ट्रॅक्टरची सळी मोठी असतात, त्यांचं तेवढीच फास आणि तेवढीच येतो। एनी टाइम खत पेरणं आणि
त्याचसोबत डवरणी होतो. पण डवरणी सोबत जर खत पेरणी केलं तर थोडा फरक पडतो, कामात कमीपणा होतो. आणि खत पेरणी केलं तर डीप मध्ये 3 ते 4 इंच खत डीप मध्ये जातो, त्याला फास नाही लावायची असते. बैलचलित पेरणी यंत्र कसा, आज पाऊस आला ना, आजच्या तारखेत मला खत पेरणी करायचं आहे तर बैलचलित पेरणं आमचा माणूस आणि बैल चालू शकतो. हेच ट्रॅक्टरच्या याने जर आपल्याला खत पेरणं तयार आहे आपलं, पण ट्रॅक्टर हे पावसामुळे चालू शकत नाही. मग त्या शेतात वयाने आले किंवा पाण्याचा निचरा होतपर्यंत आपल्याला जेव्हा ट्रॅक्टर चालन त्यावेळेस खत पेरू. तो खत उशिरा पेरल्यामुळे आपला आवरेज घटतो, आपल्या मालाची पोझिशन बघतो. त्याकरिता मी हे माझं एक बैलचलित खत पेरणी यंत्र डेव्हलप केलं आहे आणि ज्या वेळेवर योग्य खताची मात्रा द्यायची आहे त्या वेळेवर मी लावू शकतो आणि माझं काम सुरळीत चालतो. तर शेतकरी बंधूंनो बघू शकता, नामदेव भाऊनी इथे असं सुंदर असं जुगाड केलं आहे. या जुगाडाचं वैशिष्ट्य म्हणजे की कॉटन 4 फुटाची झाली तोपर्यंत हा जुगाड कॉटन मध्ये चालतो. सहजरित्या पेरणी करून तुम्ही खत देऊ शकता. तर अशाच नवनवीन जुगाडासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. खूप खूप धन्यवाद.